मित्राच्या बापाला शिव्या देणं कसं जीव घेणं ठरू शकतं याचा प्रत्यय इचलकरंजी जवळच्या शहापूर भागातील एका घटनेतून आलाय। मित्राच्या वडिलांना फोनवरून शिव्या दिल्याच्या रागातून 3 मित्रांनी प्लॅन केला आणि मित्राचा अतिशय क्रूरपणे खून केला। मंगळवार 17 फेब्रुवारी रोजी इचलकरंजी जवळील शहापूर भागातील घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे। शहाबाज शब्बीर शेख असं 23 वर्षांच्या या मृत तरुणाचं नाव असून या प्रकरणी शहापूर पोलिसांनी त्याचे मित्र सांगलीच्या शामरावनगरमध्ये राहणारे जिल्लानी येळकुंद्री, सोहेल सनदी आणि इचलकरंजीमध्ये राहणारा आसिफचा आतेभाऊ अखिल मुजावर यांना पकडून चौकशी सुरू केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शहापूर परिसरातील महालक्ष्मी नगर भागात एका युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तिथं रक्तानं माखलेला मोठा दगड आणि मृताचे चप्पल आढळले। पोलिसांनी लगेच श्वान पथक आणि फॉरेन्सिक पथक यांना पाचारण केलं। त्यांनी घटनास्थळावरील पुरावे गोळा केले। श्वान पथकानं परिसरातील सोलगे मळ्यापर्यंत माग काढला। हल्लेखोरांनी मृताचा चेहरा दगडाने ठेचल्यानं तो चेहरा छिन्नविच्छिन्न बनला होता, त्यामुळे ओळख पटवणं अवघड बनलं होतं। पण तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी शहाबाजच्या नातेवाईकांचा शोध घेतला, तेव्हा त्यांना मृतदेहाची ओळख पटली। खुनाचा तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांसह कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं प्रयत्न केले। त्याचवेळी त्यांना संशयितांची नावं समजली। या पथकानं शहाबाजच्या 3 मित्रांना ताब्यात घेतलं। त्यांची कसून चौकशी केल्यानंतर खरा प्रकार समोर आला। प्राथमिक चौकशीत शहाबाज आणि हल्लेखोर हे एकमेकांचे चांगले मित्र होते। सोमवार 16 फेब्रुवारीला शहाबाज हा आसिफ आणि सोहेल यांना सोबत घेऊन इचलकरंजीत आला होता। त्यानंतर काही कारणातून शहाबाज यानं आसिफच्या वडिलांना फोन करून शिव्या दिल्या होत्या। हाच राग मनात धरून आसिफ, सोहेल आणि अखिल यांनी संगनमत करून शहाबाजचा खून केला असं पोलिसांनी सांगितले। घटनास्थळावर शहाबाजचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला दगड होता। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात हलवला। शहापूर पोलीस पुढील तपास करत आहेत। गोव्यासह महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।